नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण काशी भोपळ्याची भाजी बघणार आहोत। ती करायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे काशी भोपळ्याची भाजी कशी करायची ते। मी हा काशी भोपळा घेतलेला आहे अर्धा किलो। हे बघा, आता आपल्याला हे जे त्याचं वरचं हे जे आहे हिरवं मागचं सालपट हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचंय आणि हा मधला जो गाभ आहे हा घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्याच्यावरती ना ह्या बिया असतात, ह्या पण आपल्याला काढून घ्यायच्यात। ह्या आपल्याला भाजीमध्ये टाकायच्या नाहीयेत। हे बघा, आता हे मी ह्याचं वाटण करायचं आपल्याला। लसूण घेतलेले आहेत मी, अद्रक घेतलेले आहे 1 इंच, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7-8, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। आणि हे ओलं खोबरे ह्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत मी। हे सर्व आपल्याला मिक्सर मधून एकदम बारीक पेस्ट नाही करायची, आबडधोबड वाटून घ्यायचंय। हे बघा, आता मी त्या वरचं सालपट आहे ना ते हिरवं कडक ते काढून टाकलेलं आहे। त्याच्या परत बिया होत्या त्या पण काढून टाकलेल्या आहेत। आता हा भोपळा मी पूर्ण मधला गाभा घेतलेला आहे त्याचा, आणि असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचेत आपल्याला त्याचे। हे बघा, मिक्सर मध्ये मी टाकलेलं आहे। आपल्याला ह्याचं आता वाटण करायचंय। हे बघा, आता मी हे वाटण केलेलं आहे। हे बघा, असं आबडधोबड पाहिजे, लय बारीक पण नाही, अशी पेस्ट नाही झाली पाहिजे त्याची। पेस्ट पण नाही झाली पाहिजे आणि जास्त आबडधोबड पण नाही झालं पाहिजे, असं मीडियम वाटायचं। हे बघा, आता मी ही अर्धा चमचा मोहरी घेतली, अर्धा चमचा जिरं घेतलंय आणि चिमूटभर आपला हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। हे बघा, आता कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ही जिरं मोहरीची फोडणी द्यायची, हिंगाची फोडणी द्यायची आपल्याला। आता हे बघा, आता जिरं मोहरी हिंग आणि हळद ह्याची मी फोडणी दिलेली आहे। आता आपल्याला जे ते वाटण केलं होतं ना ते पण ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचंय। हे बघा, आता हे आपल्याला वाटण मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता ते वाटण सुद्धा आपल्याला छानपैकी परतून घ्यायचंय। हे बघा, आता मी हे छानपैकी मसाला हा जो वाटण होतं ते पण छानपैकी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये भोपळा टाकायचा आहे। भोपळा बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला। हे बघा, आता हा भोपळा मी मगाशी चिरून दाखवला होता तुम्हाला, तो मी छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये तो छानपैकी परतायचा आहे। हे बघा, आता मी हा भोपळा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला तो भोपळा। हे बघा, आता मी परतून घेतलेला आहे तो। हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, कारण त्याच्यावर थोडं पाणी टाकून त्याच्यावर झाकण टाकायचं, मारायचं। झाकण ठेवलं की मग बरोबर तो तेवढ्या पाण्यातच शिजून निघतो। अर्धा ग्लास पेक्षाही कमी पाणी टाकलेलं आहे मी। हे बघा, आता हा व्यवस्थित ह्याच्यामध्येच बारीक गॅस करून, एकदम लो गॅस करून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान शिजून द्यायचं। हे बघा, आता हे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, मीठ तुमच्या आवडीने घ्या। हे बघा, आता हे मीठ पण मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता हे छान शिजून द्यायचं आपल्याला भोपळा। हे बघा, आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे ही। हे बघा, थोडंसंच पाणी टाकायचं, थोड्याशा पाण्यातच ही खूप छान शिजते भाजी, जास्त पाणी टाकायचं नाही आणि खूप छान लागते ही भाजी खायला। हे बघा, मी तुम्हाला प्लेटीत पण दाखवते, खूप छान लागते ही भाजी खायला। साधी सिंपल आहे, जास्त कांदा टमाटा वगैरे काहीही वापरावं लागत नाही या भाजीला। अशा प्रकारे आपली काशी भोपळ्याची भाजी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।